प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत होत असलेल्या हलगर्जीपणाबाबत केंद्र शासनानं शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यापुढे दुपारी 2 वाजेपर्यंत लाभार्थी आणि उपस्थितांची नोंद केली नाही तर संबंधित शाळा प्रमुख आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेत ग्रामीण आणि शहरी भागातील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिलं जातं। संबंधित शाळांनी दैनंदिन लाभार्थी आणि उपस्थितांची माहिती सरळ प्रणालीवर वेळेत भरणं बंधनकारक आहे। मात्र अनेक शाळांकडून या कामात हलगर्जीपणा होत असल्याचं निदर्शनाला आलंय। सरळ प्रणालीवरील माहिती केंद्र शासनाकडून ऑटोमेटेड मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे दररोज तपासली जाते। महाराष्ट्रातील अनेक शाळांकडून वितरित केलेल्या आहाराच्या अनुषंगानं दैनंदिन लाभार्थी आणि उपस्थितांची माहिती वेळेत भरली जात नसल्याचं आढळलंय। केंद्र शासनाच्या अहवालात राज्यातील अनेक विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याचं चित्र दिसून येतंय। त्यामुळे योजनेच्या उद्दिष्टांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। याबाबत केंद्र शासनानं शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे नाराजी व्यक्त केली आहे। दैनंदिन माहिती भरत नसणाऱ्या शाळांची नोंद ठेवून त्यांच्याविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित केली जाणार आहे। याबाबत केंद्र सरकारनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यापुढे दुपारी 2 वाजेपर्यंत लाभार्थी आणि उपस्थितांची नोंद केली नाही तर संबंधित शाळा प्रमुख आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी या संदर्भात राज्यभरातील शिक्षण अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत।